अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मोटिवेशनल रुपाली या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 19 एप्रिल म्हणजे रविवार या दिवशी आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत. आणि या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे, काय खरेदी करायचं नाही आहे, काय टाळायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यांनाच माहिती आहे की अक्षय या शब्दाचा अर्थ असा होतो की जो कधीही क्षय पावत नाही, म्हणजेच जो कायमचा टिकतो, जो अनंत आहे. म्हणूनच या दिवशी केलेले जप, तप, दान, सेवा, हवन आणि कोणतेही शुभकार्य शाश्वत फळ देणारेच असते. या दिवशी काय काय झालेलं बघा. परशुराम जयंती आहे. परशुराम म्हणजे भगवान परशुराम या दिवशी प्रकट झालेले. या दिवशी गंगेचं सुद्धा अवतरण झालेलं, म्हणजे भागीरथाच्या तीव्र तपश्चर्येने प्रसन्न होऊन आई गंगा या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती, ज्यामुळे सर्व प्राण्यांचे उद्धार शक्य झाले होते. भगवान विष्णूंचे 6वे अवतार आणि शस्त्रे आणि शास्त्रांचे स्वामी भगवान परशुराम यांची या दिवशीच प्रकट झाले होते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी पूर्ण दिवस हा दिवस शुभ असतो. आणि या दिवशी आपल्याला आपली शुभ कार्य करण्यासाठी कुठलाही मुहूर्त बघायला लागत नाही. कधीच आवश्यकता नाही लागत की आज कुठला मुहूर्त आहे, मी काय करू. म्हणजे समजा एखाद्याचं लग्न ठरवायचं असेल, भूमिपूजन करायचं असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, वाहन खरेदी करायचं असेल, दागिने खरेदी करायचे असतील, तर ही सर्व कामे ना या दिवशी आपोआप पूर्ण होतात. कारण हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो आणि त्यामुळे आपण दिवसभर काही खरेदी करायचं असेल किंवा काही शुभ काम करायचं असेल ना, तर ते आपण दिवसभरात कधीही करू शकतो. अक्षय तृतीयेला दानाला महत्त्व म्हणजे जास्त महत्त्व आहे. आपल्या भौतिक सुखांच्या पलीकडे जाते याचं महत्त्व. या दिवशी जर आपण दान केलं ना, तर आपलं जे संचित पाप आहे ना ते पूर्ण नष्ट होतं. आता बघा, दान काय करायचं आहे तर तहानलेल्यांना पाणी द्यायचं. मातीच्या भांड्यात जर आपण पाणी दान केलं ना, म्हणजे आपण माठ वापरतो ना उन्हाळ्याचा, तर प्रत्येकाचे ना माठ घेण्याची पण कोणाकोणाची क्षमता नसते बघा. तर आपण ना ते माठ घेतलं, म्हणजे मातीचं भांडं घेतलं, त्यात पाणी भरून जर आपण ते दान केलं ना एखाद्या गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना, तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ती लागते. आणि आपल्याला जर पितृदोष वगैरे असेल ना घराला, तर तोही निघून जातो. कडक उन्हात इजा करणाऱ्यांना जर आपण चप्पल दान केली ना, हे पूर्ण पुण्य लागतं, म्हणजे आपल्याला पूर्ण असं फलदायी आहे. त्यामुळे आपल्याला काय दान करायचं तर मातीचं भांडं, पाण्याने भरलेलं मातीचं भांडं, चप्पल, या गोष्टी दान करायच्यात. गरजू व्यक्तींना दान करायचं बरं का. असं कोणाला पण उठून दान करून नाही चालणार. आपल्याला ज्यांना खरंच गरज आहे ना, त्यांच्यासाठी हे दानाचं महत्त्व आहे. आपल्याला त्यांनाच दान करायचं आहे. या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं. दानासोबतच श्रीलक्ष्मी आणि नारायणाची विधिवत पूजा करायची आहे. धनाचे देवता कुबेराची सुद्धा पूजा करायची आहे. सोने, चांदी, दागिने, नाणी असं खरेदी करायचं आहे. आणि हे जर नाहीच करता आलं ना, तर तुम्हाला पुढे मी सांगते की जर सोनं चांदी खरेदी नाही करता आलं नसेल, आपली तेवढी म्हणजे क्षमता नसेल किंवा नाही करू शकत असणार, आपल्याला नसेल जमणार आहे, तर आपल्याला काहीतरी दुसऱ्या या दिवशी लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्या आपण आता बघणारच आहोत पुढे. केवळ सोनेच फक्त खरेदी करावं असं काही नाही आहे बरं का. इतरही काही अत्यंत स्वस्त आणि शुभ वस्तू आहेत ज्यांची खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे. म्हणजे काय, मी आत्ताच तुम्हाला जसं सांगितलं की नवीन माठ घ्यायचा, तो दान करायचा आणि आपल्या वरुण देवांच्या आणि पूर्वजांचा आशीर्वाद घ्यायचा आपल्याला. यामुळे घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती दूर होते आणि आपल्या घरात शीतलता आणि सुखशांती लाभते. आता पिवळ्या कवड्या जेव्हा आपण घेणार आहोत ना, पिवळ्या कवड्या का आणायच्या तर समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या कवड्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. जर सोन्याचे दागिने घेणे शक्य नसेल ना, तर 5 किंवा 11 पिवळ्या कवड्या खरेदी करायच्यात आणि या अक्षय तृतीयेच्या पूजेत त्यांची केशर आणि हळदीने पूजा करून त्या धनस्थानावर ठेवायचे. अगोदर देवाऱ्यात ठेवा. यामुळे काय होतं, आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतात. तसेच मीठ हे शुक्र ग्रहाशी आणि लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात नवीन सैंधव मिठाचे पाकिट आणणे भाग्योदय करणारे ठरते. कुठलंही मीठ आणा. या दिवशी नवीन मिठाचा वापर जेवणात केल्याने घरातील सदस्यांचे
आरोग्य सुधारेल आणि वास्तुदोषसुद्धा दूर होईल. अक्षय तृतीयेला जेव्हा आपण धने खरेदी करतो ना, तर असं म्हटलं जातं की ज्याप्रमाणे पेरणी केल्यावर धने वेगाने वाढतात, त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला धने जर खरेदी केले तर आपल्या संपत्तीमध्ये वेगाने वाढ होते, व्यवसायात शाश्वत प्रगती होते, वाढ होते. जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली असेल ना, तर किंवा पैसे सांभाळण्यात अडचण येत असेल, म्हणजे खूप पैसा असेल आणि तो सांभाळता येत नसेल, कुठे इकडे तिकडे जात असेल, तर अक्षय तृतीयेला धने खरेदी करणे खूप फलदायी ठरेल. खरेदी केलेले धने काय करायचे? देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे अगोदर, त्यानंतर विधिवत पूजा करायची त्यांची आणि आरती करायची आणि पूजा झाल्यानंतर ते धने लाल कापडात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा जिथे आपण पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवतो ना, तिथे ठेवायचे आहेत. आपल्याला ते हा जो उपाय आहे ना धन्यांचा, फलदायी आहे. लक्ष्मी माताला आपल्याला चिरकाल टिकवण्यासाठी हा उपाय आहे. म्हणूनच अक्षय तृतीयेला केवळ शुभ आणि कायमस्वरूपी टिकणाऱ्या वस्तूंची खरेदी करायची आहे. आता या दिवशी मी तुम्हाला जसं सांगितलं, धने म्हणा, मीठ म्हणा, पिवळ्या कवड्या म्हणा, हळद म्हणा, म्हणजे आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. म्हणजे सोने आणि चांदीचे दागिने जर आपल्याला घेता येत असेल तर ते घ्यायचे. जमीन, घर किंवा वाहन, नवीन वस्त्रे, कपडे, पुस्तके, फर्निचर, घरगुती वस्तू, चणे, डाळ, तांदूळ, आता हे सगळं आपल्याला घ्यायचं. म्हणजे यातली एक जरी गोष्ट आणली ना तरी चालेल, सगळंच आणायची काही गरज नाही. या सगळ्या वस्तू लागणार आहेत आणि यातल्या बऱ्याच वस्तू लक्ष्मी मातेच्या सुद्धा आवडीच्या आहेत. काहीच नाही जमलं तर पांढरं मीठ म्हणजे खडे मीठ किंवा धने तरी नक्की घेऊन या. या लक्ष्मी माताला खूप आवडीच्या गोष्टी आहेत. दान जसं सांगितलं ते पण दान करायचं आहे या दिवशी. पूजेतील साहित्य आणि मंदिरातली वस्तूसुद्धा आपण आणू शकतो. तर पूजेत काय लागतं? धूप लागतो, उदबत्ती लागते, तेल लागतं, अत्तर लागतं, गुलाबजल लागतं, गोमूत्र लागतं, ह्या वस्तू लागतात. परत आपल्याला माळ लागते जप तप करण्यासाठी, हवन यंत्र लागतं. या सगळ्या गोष्टी घेऊन यायचं. म्हणजे यातली काहीही वस्तू आणा पूजेमध्ये मांडण्याची तरी पण चालेल, पण काहीतरी या दिवशी खरेदी करायचंच आहे. आता जशा या छान छान गोष्टी म्हणजे ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रगती होणार आहे, शुभफल देणाऱ्या वस्तू आहेत, त्या आपण खरेदी करणं. तशाच थोड्याशा वस्तू आहेत की ज्या खरेदी नाहीत करायच्या, तर या वस्तूंची खरेदी अशुभ मानली जाते. कुठल्या? ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लास्टिकची भांडी, काटेरी झाडे, काळ्या रंगाचे कपडे. तर या दिवशी हे काहीच खरेदी नाही करायचं. जसं चाकू, कात्री, सुई यासारख्या धारदार आणि टोकदार वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाहीत. कारण याच्या आणि काचेच्या वस्तूसुद्धा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की काच पडली की तुटते. आपण काय खरेदी करणार आहे? जे अक्षय राहतं, क्षय राहतं, अनंत राहतं असं. आता काटेरी वस्तू म्हणजे बघा, चाकू, कात्री हे तर नकारात्मकता घेणारे आहे ना, नकारात्मकता वाढवणाऱ्या, तर हे आणायच्या नाही आहेत. काचेच्या वस्तू घ्यायच्या नाही आहेत, काटेरी झाडं आणायची नाही आहेत, प्लॅस्टिक आणायचं नाही आहे. ह्या वस्तू कटाक्षाने टाळायच्या आहेत. वादविवाद घालणे टाळायचं आहे या दिवशी. त्या दिवशी आहे ना, लोखंडसुद्धा नाही आणायचं घरी आपल्याला, कारण हे सगळं आपल्याला आपल्या प्रगतीत अडथळे आणतं. काय? लोखंड, प्लास्टिकच्या वस्तू, काटेरी झाडं, काळ्या रंगाचे कपडे, हे सगळं काहीच आणायचं नाही. या दिवशी कटाक्षाने कर्ज घेणे किंवा देणे टाळायचे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कधीच कर्ज नाही काढायचं, कधी घ्यायचं नाही आहे. उसणंसुद्धा कोणाकडून काहीही घ्यायचं नाही आहे. आज माझी साखर संपली, मी जाते उसणी घेऊन येते, उद्या देते वाटीभर. मीठ संपलं, घेऊन येते, आता कधी दुकानात जाणार. हे असलं साखर, मीठ, पैसे या दिवशी काहीच घ्यायचं नाही आहे कोणाकडून. उसणंही नाही आणि घ्यायचंच नाही आहे. कारण या दिवशी काय आहे, या दिवशी घेतलेलं कर्ज अक्षय होऊ शकते. म्हणजे ते फेडताना खूप अडचणी येऊ शकतात आणि कोणालाही पैसे उसने द्यायचे नाहीत, कारण यामुळे घरातली लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते. मीठ आणि साखर कोणालाही द्यायची नाही आहे, कारण मीठ आणि साखरेमध्ये लक्ष्मी मातेच्या आवडीच्या वस्तू आहेत, त्यामध्ये लक्ष्मी असते. तर आपण आपल्याच घरातली लक्ष्मी दुसऱ्यांना देतो, म्हणून हे पण द्यायचं नाही कोणाला. मी आत्ताच बोलले की कोणाशी वाद नाही घालायचा आहे, अपशब्द वापरायचाच नाही अजिबात. कोणाचाही अपमान करायचा नाही आहे. घरात घाण कचरा ठेवायचा नाही आहे. स्वच्छता करून वातावरण स्वच्छ आणि उत्साही ठेवायचं आहे. कारण अक्षय तृतीया हा अक्षय सण आहे, अनंत सण आहे आणि या दिवशी केलेली सगळी कामे एकदम शुभ असतात. म्हणून या दिवशी जे करायचं ना ते विचारपूर्वक करायचं आहे. कारण मी तुम्हाला जसं आत्ता सांगितलं की जर आपण पैसे दिले ना कोणाला, तर आपल्या घरात पैसा स्थिर राहत नाही, नेहमी आपल्याला कमतरता भासू शकते.
या दिवशी तुळशीची पाने पण तोडायची नाही आहेत, कारण यामध्ये आपली माता लक्ष्मी वास करते. तुळशीची पाने जर तोडली तर लक्ष्मी माता नाराज होते आणि कोपते, म्हणजे प्रसन्न होत नाही. या दिवशी आळस करायचा नाही आहे, पूर्वजांचा आणि मोठ्यांचा अपमान करायचा नाही आहे. आळस अजिबात करू नका, नाहीतर तो पुन्हा कायम वर्षभर तुमच्या अंगातच तो टिकून राहील आळस. या दिवशी शुभ कार्याची सुरुवात करा, दान करा, लक्ष्मी विष्णूंचे पूजा नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. लक्ष्मी मातेच्या मंत्राचा ओम लक्ष्मी माताय नमः, ओम लक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, काही लक्ष्मी माताचं नाव घेऊन तिचा मंत्र जप करा आणि शुभ दिवसाचा लाभ घ्या. कारण दान करणं, मंत्र जप, तप, नामस्मरण, पूजा, उपासना करणं खूप शुभ आहे या दिवशी. तर आपल्याला या दिवसाची लाभ करून घ्यायचा आहे. या दिवसाला वाया घालवू नका. लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा, श्रीहरी विष्णूंचा, परशुरामांचा, गंगा मातेचा आशीर्वाद घ्या. पूजा करा त्यांना, म्हणजे त्यांच्या कुणाला विष्णू, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांच्या मूर्तींना पिवळी फुले, चंदन, धूप, दिवा असं अर्पण करा. मनापासून पूजा करा. आणि भोग म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला नैवेद्य तर आपण सगळ्यांना माहिती आहे. या दिवशी रस आणि पुरणपोळी मोस्टली, किंवा रस चपाती, आंब्याचा रस आणि पुरी असंच आपण करतो. पण त्या भोगमध्ये म्हणजे नैवेद्यामध्ये ना भगवानांना काकडी, हरभरा डाळ, फळे हे पण अर्पण करायचं आहे. यापैकी काही अर्पण करा. फळे अर्पण केले तरी काही हरकत नाही आहे. पण जेवणाचा नैवेद्य तर आपण नंतर दाखवणारच आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 100 निदान म्हणजे कमीत कमी 108 वेळा तरी जप करायचा आहे. न चुकता सांगितलेल्या वस्तू, धने किंवा मीठ किंवा लक्ष्मी मातेच्या आवडत्या वस्तू किंवा पूजा म्हणजे देवघरातल्या वस्तू, पूजेच्या वस्तू यांची खरेदी करा. म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर वर्षभर राहील आणि वर्षभर अशा प्रकारे सोनं जर नाही खरेदी करता आलं, चांदी, वस्तू, वाहन, वास्तू जर नाही खरेदी करता आली तर वाईट वाटून घेऊ नका. यापैकी छोट्या छोट्या आणि शुभ वस्तू, लक्ष्मी मातेच्या आवडीच्या वस्तू खरेदी करा आणि आपली अक्षय तृतीया आनंदाने साजरी करा. आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते. नवीन व्हिडिओ घेऊन येते. माहितीपूर्वक आणि भक्तिपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला बाय बाय. पुन्हा भेटू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.